अरे वाह, पिकनिक की तैयारी। अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा। ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कन्फर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से। कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत। गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेले होते, ज्याची अंमलबजावणी 2024 ला झालेली आहे। 19 वर्षाचा प्रदीर्घ काळ राज्य शासनाला व केंद्र शासनाला लागलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा मुंबईला एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली होती। हे विशेष, एखादी भाषा अभिजात ठरविण्यासाठी त्या भाषेचा नोंदवलेला हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे सन 1500 ते 2000 पर्यंतचे वर्ष जुने असायला हवं असतं। प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं। दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी असते। अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी असते। भारताच्या आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला होता, ज्यामध्ये तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिसा व आता मराठी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे। आज नागपूरच्या व्हेरायटी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून अत्यानंद व्यक्त केला। लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागलेत। अखेर तो सुदिन अवतरला आहे। मराठी भाषेचे मुख्य जनक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी आहेत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे। याकरिता महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जनांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी खूप खूप अभिनंदन करतोय, असे प्रतिपादन यावेळी मनसेचे तुषार गिरे यांनी AH न्यूज समक्ष केले। अरे वाह, पिकनिक की तैयारी। अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा। ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कन्फर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे। माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे जेव्हा मुंबईला आले होते, शिवाजी पार्कवरती जे झालं होतं त्यावेळेस साहेबांनी त्यांना निवेदन दिलं होतं आणि स्वतः सांगितलं होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा व तो सेंट्रलमधून मान्यता मिळाली आहे। त्याबद्दल सर्व मराठी बांधवांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, तसेच साहेबांचं हार्दिक आभार मानतो आणि मराठी लोकांकरता हा जो अभाजित जो जागतिक दर्जा दिलेला आहे याचा जे परिणाम आहे हे सगळं जे ज्या 4 ते 5 भाषा ज्या आहेत त्यांच्यासोबत हे लागू केलेलं आहे आणि सर्वांना याचा फायदा होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागपूरच्या व्हेरायटी चौकातून ब्युरो रिपोर्ट AH न्यूज नागपूर।